राज्यात ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत असला तरीही केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत नाव नसल्याने 27 जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ओबीसी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे ओबीसी नेते परिणय फुके यांची भेट घेतली। यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून या 27 जातींना केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करून न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती परिणय फुके यांनी दिली। आज संपूर्ण महाराष्ट्रातील 27 ओबीसी समाजाचे जे नेते आहेत त्या लोक आज त्यांची नागपूरला रविभवन इथे बैठक होती आणि आज त्या सगळ्या लोकांना मी माझ्या घरी बोलावून घेतलं। त्यांच्या समस्या अनेक वर्षापासून त्यांचा लढा आहे। त्यांच्या ज्या या 27 जाती आहे या कोणत्या ना कोणत्या कारणास्तव या ओबीसी या जातींना ओबीसी आरक्षण मिळालेलं नाही आहे किंवा काही जातींमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना ओबीसीचं आरक्षण आहे पण केंद्रामध्ये त्यांचं आरक्षण नसल्यामुळे अनेक या समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे। अनेक दिवसापासून या समाजावर अन्याय होत आहे आणि म्हणून या संदर्भात या लोकांचा अनेक वर्षापासून पाठपुरावा या संदर्भात ओबीसी कमिशनच्या माध्यमातूनही सगळा अहवाल या सगळ्या 27 जातीचा अभ्यास होऊन त्या संदर्भातला एक पॉझिटिव्ह अहवालसुद्धा केंद्राकडे प्रलंबित आहे। या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांची मागे भेट झाली होती। मुख्यमंत्री साहेबांनी याच्यात आश्वासन दिलं आहे की 100% या 27 जातींना न्याय देण्याचं काम ते करणार आहे। याच विषयाची त्यांची अमित शाह साहेबांसोबतही बैठक झाली। त्या संदर्भातलं एक पत्रसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी अमित शाह साहेबांना दिलेलं आहे। मागे या प्रतिनिधी मंडळाचं अमित शाह साहेबांसोबत या संदर्भात भेट झाली आणि आम्ही आता परत भेट घेऊन हा विषय येत्या पुढच्या कॅबिनेटमध्ये घेऊन या 27 जातीला न्याय देण्याच्या संदर्भातलं आम्ही निवेदन देणार आहे आणि मला 100% विश्वास आहे की अमित शाह साहेबांच्या नेतृत्वात आमचं हे काम 100% होणार आहे। ॲक्च्युली आज आमची महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची एक कार्यकारिणी सभा होती। त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे कार्यकारिणी सदस्य आलेले आहेत आणि आमचा हा लढा मागच्या 13 वर्षापासून सुरू होता। तर तो महाराष्ट्र शासनाने आणि माननीय फडणवीस सरांनी त्याला केंद्रामध्ये आरक्षणासाठी त्यांनी शिफारस दिली आणि केंद्रामध्ये ओबीसी आरक्षण लागू व्हावं त्याकरता NCBCने पण शिफारस दिली आणि मागच्या 2 वर्षापासून ते मंत्रिमंडळ मंजुरीकरता पेंडिंग आहे आणि त्या विषयावर आम्ही आज सरांना भेटायला आलो की मंत्रिमंडळाकडनं हा विषय लगेच निघायला पाहिजे आणि त्याचं नोटिफिकेशन निघायला पाहिजे। ऑलरेडी आमच्या विद्यार्थ्यांचे बरेचसे वर्ष निघून गेलेले आहेत। तर हे शैक्षणिक वर्ष पण खूप महत्त्वाचं आहे। हे वर्ष वाया जाऊ नये करता आम्ही विनंती करायला आलो आणि सरांनी आम्हाला आश्वासन पण दिलं की आम्ही लगेच मदत करणार आणि कॅबिनेट मंजुरी झाल्यानंतर लगेच नोटिफिकेशन निघतं, त्याच्यामध्ये त्याला वेळ लागणार नाही।